स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, कॉलेजची लिस्टची स्ट्रॅटेजी तुमची काय असली पाहिजे हे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. उद्यापासून म्हणजेच 28 तारखेपासून ऑप्शन फॉर्म आपल्याला भरायचे आहेत आणि ही सगळ्यात क्रुशियल स्टेप आहे किंवा सगळ्यात महत्त्वाची स्टेप हीच आहे आपल्या या पूर्ण प्रोसेसमध्ये. सो आज मी तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे की आपल्याला कशी ही स्ट्रॅटेजी असली पाहिजे, काय पद्धतीने तुम्ही हे सगळ्या गोष्टी भरल्या पाहिजेत. लक्षात घ्या, सगळ्यात पहिली चूक मुलं करतात ती म्हणजे की पर्सेंटाईल प्रमाणे गेल्या वर्षीचे कट ऑफ चेक करणे. लक्षात घ्या, सीईटी सेलने आपल्याला प्रोव्हिजनल रँक्स दिलेले आहेत आणि जे फायनल रँक्स असतात त्याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स नसतो. 100, 150, 200, 1000चा रँकचा फरक असतो. जे अबोव म्हणजे 10,000 आहे त्याच्यामध्ये तर खूप हार्डली 70, 80, पार 100चा फरक पडतो. ठीक आहे, आणि खाली मात्र थोडा मोठा फरक पडतो. पण अंदाजे आपल्याला रँक जो मिळालेला आहे तोच तुमचा फायनल रँक राहणार आहे. मग आता आपण जे कट ऑफ चेक करायचे आहेत ना, तुमच्या स्टेट मेरिट प्रमाणे चेक करायचे आहेत. मग प्रश्न पडतो की हे स्टेट मेरिटने कसे चेक करायचे. आपला ॲप आहे, ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तो डाउनलोड करा. त्याच्यामध्ये COEP सर्च करा, तिथे तुम्हाला ब्रांच वाईज कट ऑफ दिसेल. तिथे तुम्ही टाकलं COEPचं CS, तुम्हाला दिसेल की ओपनसाठी बाबा 1000 रँक गेल्या वेळेस कट ऑफ होता, 1000 नाही 200, 100 असं जे काय असेल ते. त्याच्यानंतर समजा तिथे AI आहे तर AIचा बाबा 500 रँक कट ऑफ होता, मेकॅनिकलसाठी 1000 रँक कट ऑफ होता आणि कॅटेगरी वाईज मी दिलेले आहेत. ठीक आहे, मग हे बघताना मला दादा युनिव्हर्सिटीचा माझा रँक एवढा आहे, होम युनिव्हर्सिटीचा एवढा आहे, हे बघत बसायचं नाहीये. तुम्ही फक्त बघायचं की तुमचं स्टेट मेरिट काय. मग स्टेट मेरिटने बघितलं तर दुसऱ्या कॅटेगरीचा काय फायदा होतो हा प्रश्न प्रत्येकाला विचारतो. माझी SC कॅटेगरी आहे, मग मी स्टेट मेरिटनेच बघितलं तर ओपन सारखंच झालं. तसं नाही. मी उदाहरण सांगतो तुम्हाला. समजा आपण DY पाटील पकडलं किंवा कोणतं एखादं कॉलेज पकडलं, त्या कॉलेजचा समजा ओपन कॅटेगरीचा CSची जी कट ऑफ रँक ती गेल्या वेळेस समजा 12,000 असेल, तर तीच OBC साठी ती 14,000 असते स्टेट मेरिट. तेच SC कॅटेगरीसाठी असेल तर ती मे बी 20,000 असू शकते. लक्षात आलं? म्हणजे कट ऑफचा तुमच्या कॅटेगरीचा तुम्हाला फायदा होतो, पण ती जी कट ऑफची एक्सेल शीट असते किंवा CET सेल जे कट ऑफ देतं ते स्टेट मेरिट प्रमाणे देतं. ओपनसाठी तुमचं 10,000च्या आत रँक असणं गरजेचं असेल, त्याच्यानंतर OBC साठी समजा 12,000 असेल, SC ST कॅटेगरीसाठी समजा 20,000 असेल. सो हे सगळं तुम्ही चेक करू शकता, आपल्या ॲपमध्ये फ्रीली अवेलेबल आहे. ठीक आहे, मग तुम्ही प्रत्येकाने काय करायचंय, माझ्या रँक प्रमाणे मला सर्च करायचंय, पर्सेंटाईल प्रमाणे नाही. कारण पर्सेंटाईलच्या जर लॉजिकने तुम्ही गेलात तर अलॉटमेंट तुम्हाला येणार नाही, कारण 100% यावेळेस कट ऑफ हे गेल्या वेळेसच्या तुलनेमध्ये खूप प्रमाणामध्ये वाढणार आहेत. सो सगळ्यात पहिली गोष्ट. आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की मुलं लिस्ट चुकीची बनवतात. चुकीची लिस्ट कशी बनवली जाते. आता मला CS हवंय किंवा मला CS IT टेक ब्रांचेस हव्यात. आपण काय करतो, CS पूर्ण टाकून देतो, IT पूर्ण टाकून देतो, AI पूर्ण टाकतो, मग खाली NTC टाकतो. यामुळे काय होतं माहिती का, एखाद्या कॉलेजमध्ये तुम्हाला आता CS तुम्ही टॉप 20 CS टाकून दिले तर तुम्हाला 19व्या नंबरचं CS लागतं, पण मे बी तुम्हाला 10व्या नंबरच्या कॉलेजमध्ये AI मिळालं असतं किंवा तुम्हाला एखाद्या टॉप 5 मध्ये ENTC मिळालं असतं. मग इथे मात्र तुमचं नुकसान होतं. त्याच्यामुळे हे अशी जी पद्धत आहे की पूर्ण पहिले CS टाकायचे, पुन्हा IT टाकायचं, पुन्हा AI टाकायचं, ही पूर्णपणे पद्धत चुकीची आहे. मग याला तुम्ही काय करू शकता, ग्रुपिंग मेथड वापरू शकता. ग्रुपिंग म्हणजे काय, ग्रुप्स बनवा कॉलेजेसचे वेगवेगळे. मी उदाहरणार्थ सांगतो. पहिला ग्रुप तुमचा काय असेल, COEP, PICT, VIT आणि कमिन्स, हे 4 ग्रुप आपले पुण्याचे झाले, किंवा PCCOE तुम्ही या 5 ह्याच्यामध्ये ठेवू शकता. त्याच्यानंतर तुम्ही मुंबईचा विचार केला तर तुमचा ग्रुप काय असू शकतो, VJTI, सरदार पटेल, DJ सांगवी, थर्डोमल मे बी तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता किंवा विवेकानंद ठेवू शकता. आता हे झाले ग्रेड A चे ग्रुप. आता या ग्रुपमध्ये काय करा, पहिले या ग्रुपमध्ये बघा CS मिळते का, पुन्हा IT मिळतंय का, पुन्हा AI मिळतंय का, पुन्हा ग्रुप B घ्या. ग्रुप बी म्हणजे पुण्याचा विचार केला तर काय असू शकतं, DY पाटील अकुर्डे असू शकतं, पिंपरी असू शकतं, JSPM तातवडे असू शकतं, AISSMS असू शकतं, त्याच्यानंतर MIT आळंदी असू शकतं. हे ग्रुप बी झाला. या ग्रुपचा काय करा, पुन्हा सगळे CS एकत्र टाका, पुन्हा या ग्रुपचे IT टाका, पुन्हा या ग्रुपचे AI टाका, मग अजून एक ग्रुप बनवा. असे तुम्ही ग्रुप बनवा. एका ग्रुपमध्ये काय असलं पाहिजे, सेम लेवलचे किंवा तुलनेत सेम लेवलचे कॉलेज एका ग्रुपमध्ये असले पाहिजे. म्हणजेच थोडक्यात मी काय करेन, असं नाही टाकणार की CS IT AI, त्यामुळे आपलं नुकसान होतं. आता मी काय करेन, पहिले COEP CS टाकेन, त्याच्यानंतर PICT CS IT टाकेन, त्याच्यानंतर VIT CS IT टाकेन, PCCOE CS IT टाकेल, VITच्या अलाइड ब्रांचेस टाकेन. बरोबर आहे. पण डिरेक्टली मी DY पाटीलचं CS टाकण्यापेक्षा मी काय प्रेफर करेल, COEPचं ENTC मला मिळते का मी बघेन, मला PICTचं ENTC मिळते का बघेन, मग मी DY पाटीलकडे जाईल. आता याच्यामध्ये पण मुलं चूक काय करतात, DY पाटील अकुर्डी CS IT AI लगेच टाकून देतात. पण इमॅजिन करा, तुम्ही DY पाटील अकुर्डीमध्ये CS किंवा AI करताय,
समजा तुम्ही आता इथे CS IT AI टाकल्यामुळे लगेच AI अलॉट होतं. तुम्ही जर असं केलं की DY पाटीलचं CS टाका, त्याच्या खाली DY पाटील पिंपरीचं CS टाका, त्याच्या खाली तुम्ही सगळे CS टाका ना, सेम लेवलच कॉलेज आहे ना, DY पाटील पिंपरी, अकुर्डी, JSPM ताथवडे, AISM सिमिलरच आहे, थोडं काही पुढे मागे असेल, पण जर सेम लेवल कॉलेज आहे तर पहिले सगळे CS टाका, पुन्हा सगळे IT टाका, पुन्हा सगळे काय करा, AI टाका. जेणेकरून तुमचा फायदा काय होईल की समजा तुम्ही DY पाटील अकुर्डी CS IT AI टाकून दिलं तर तुमचा लॉस झाला असता, तुम्हाला DY मध्ये AI मिळालं असतं, पण तेच AISMS मध्ये तुम्हाला CS मिळू शकतं ना. त्या कॉलेजमध्ये तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी असाल, तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स असाल, बरोबर आहे. मग नुसतं CS टाकायचं नाही किंवा नुसतं ग्रुपिंग सुद्धा करायची नाही. एक ग्रुपिंग मेथड म्हणून लिस्ट बनवण्यामध्ये पद्धत असते, मी काउन्सिलिंगच्या लिस्ट बनवताना तेच करतो. आणि सिंपल मी जे सांगतोय हेच करायचंय. ग्रुप बनवा 5-5, 8-8 कॉलेजचे. पहिले 8 कॉलेजमध्ये सलग CS टाका, पुन्हा IT टाका, पुन्हा AI टाका, पुन्हा खाली जा, पुढच्या ग्रुपचे CS IT AI असं करत जायचं. जेणेकरून जर एखाद्या सेम लेवल कॉलेजमध्ये पहिले मला CS मिळत असेल तर माझा तो प्रयत्न असेल, नसेल मिळत तर IT नसेल मिळत तर AI. आणि हाही गोष्टीचा विचार करा की आता उदाहरणार्थ PICTचे ENTC, मला सांगे DY पाटीलमध्ये CS घेण्यापेक्षा PICTचे ENTC चांगला असेल की नाही. मग त्या केसमध्ये असे ENTC सुद्धा तुम्ही मध्ये मध्ये एम्बेड करणं गरजेचं आहे. आता हे मुलगा काय करेल, पहिले सगळं CS टाकेल, IT टाकेल, AI टाकेल आणि PICTचे ENTC एकदम खाली ठेवेल. त्याच्याने त्याचं नुकसान काय, जरी त्याला PICT ENTC मिळालं असतं किंवा समजा PICT मध्ये AI मिळालं असतं, ते मिळणार नाही, त्याला VITचीच अलॉटमेंट मिळणार. सो तुम्ही काय केलं पाहिजे, ग्रुप्स करा. 5-6 ग्रुप्स बनतील तुमचे. ग्रेड A चा एक ग्रुप बनेल, ग्रेड B चा एक बनेल, ग्रेड C चा बनेल, ग्रेड D चा बनेल, असे तुम्ही ग्रुप्स बनवा. आणि त्या ग्रुप्सचा CS पहिले टाका, IT पहिले टाका, AI पहिले टाका. ENTC टाकताना विचार करा की हे ENTC माझ्या यापेक्षा चांगलं आहे का. जर सोपं, DY पाटीलच्या CS पेक्षा PICTचं ENTC 100 पटीनं चांगलंच आहे. त्या पद्धतीने जर तुम्ही ENTC टाकलं तर तुम्हाला टॉप कॉलेज मिळू शकतं आणि तुमची लिस्ट जी आहे ती परफेक्ट बनू शकते. आय होप हे तुम्हाला पूर्णपणे क्लिअर झालं. सो फर्स्ट थिंग, रँकने चेक करा. सेकंड थिंग, लिस्ट बनवताना ग्रुपिंग मेथड वापरा. सेम लेवल ऑफ कॉलेजेस एका ठिकाणी करा आणि त्यांचं CS IT AI आणि ENTC व्यवस्थित पुट करा की जिथे बरोबर वाटतंय तिथेच ठेवा. एकदम ENTC ऑफकोर्स लास्ट ऑप्शन आहे आपला. मग एखादं ENTC वर घेतोय मी, PICTचं ENTC वर घेतोय, समजा मी DY पाटीलचं ENTC वर घेतोय, तर त्याचा विचार काय केला पाहिजे, नूतनपेक्षा DY पाटीलचं ENTC चांगलं असेल ना, कुर्डी पिंपरीचं, तर मी त्या ग्रुपपेक्षा त्याचं ENTC वर ठेवेल, अल्टरनेट ग्रुपचं, बरोबर आहे. सो हे शांतपणे विचार करून तुम्हाला लिस्ट आज एका पेजवर लिहून काढायचे. त्याच्यासमोरच जसं मी तुम्हाला रँक सांगितले तसे रँक सुद्धा तुम्हाला लिहायचे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या वेळेसपासून किंवा मागच्या वर्षीपासून CET सेलचा नियम चेंज झालेला आहे ऑटो फ्रीजचा. आधी काय होतं की पहिल्या राऊंडमध्ये पहिलं म्हणजे एकच राऊंड पहिला ऑप्शन फ्रीज व्हायचा, ऑटो फ्रीज व्हायचा. आता तसं नाहीये. पहिल्या राऊंडमध्ये जर पहिला ऑप्शन तुमचा फ्रीज होतो, सेकंड राऊंडमध्ये पहिले 3 ऑप्शन तुमचे फ्रीज होतात, तिसऱ्या राऊंडमध्ये पहिले तुमचे 6 ऑप्शन फ्रीज होतात. फ्रीज म्हणजे काय, जर ते तुम्हाला मिळालं तर तुम्ही कॅप राऊंडमधून तुम्हाला तिथे ऍडमिशन घ्यावंच लागतं किंवा तिथे ऍडमिशन घेणं बंधनकारक आहे. मग मुलं काय करून टाकतात की पहिले 6 ऑप्शन मला पहिलेच मी DY पाटील टाकून दिलं. अरे मग मे बी तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये PCCI मिळालं असतं, पुढच्या राऊंडमध्ये VIT मिळालं असतं. मग ऍटलीस्ट अशी चूक करू नका. पहिले 6 ऑप्शन COEP ठेवा, COEPचं CS ठेवा, VGTIचं CS ठेवा, म्हणजे जे आपल्याला मिळत नाहीत असे ऑप्शन्स ठेवा. जेणेकरून काय होईल की तुम्ही चौथ्या राऊंड पर्यंत जाऊ शकाल. यावेळेस आता हा नवीन नियम आलाय की ₹1000 सेकंड राऊंडचे, थर्ड राऊंडचे ₹2000, नंतर ₹3000. मग हे जे पैसेमुळे बरेचसे सीट्स पुन्हा वॅकंट पण होत जाणार आहेत. मग जर तुम्ही चौथ्या राऊंड पर्यंत गेलाच नाही तर तिथे सीट वॅकंट असतील तर तुम्हाला त्या मिळणारच नाहीत. त्याच्यामुळे पहिले जे 6 ऑप्शन्स तुम्ही टाकताय, लिस्ट ऑफकोर्स आपण नंतर एडिट करू शकतो, पण आताच बनवताय तर व्यवस्थित बनवा. आणि पहिले जे 6 ऑप्शन्स आहेत ते व्यवस्थित असे टाका की जे आपल्याला मिळत नाहीत आणि मग त्याच्या खाली व्यवस्थित लिस्ट टाका. असाही विचार करू नका की मिळत नाही तर टाकायचंच नाही. टाका. 300 ऑप्शन्स आपण भरू शकतो. जेवढे पॉसिबल बेस्ट ऑप्शन्स आहेत तेवढे टाकायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला जी अलॉटमेंट मिळेल ती बेस्ट टू बेस्ट भेटेल. सो गोष्टी दोन्ही विचार करा. मी काउन्सिलिंगमध्ये नेहमी हेच सांगतो की दोन्ही गोष्टींचा विचार करायचा. मला बेस्ट मिळालं पाहिजे म्हणजे काय, थोडा कट ऑफ उतरला, बाय चान्स उतरणार नाहीये पण चान्स उतरला किंवा कट टू कट आहे तर ते ऑप्शन माझ्या लिस्टमध्ये असला पाहिजे, जेणेकरून मला अलॉटमेंट जागा एखादी शिल्लक असेल तर ती मला मिळाली पाहिजे. आणि वर्स्ट टू वेस्ट केस सिनारिओ पण तुम्ही लिस्ट बनवताना ठेवला पाहिजे की समजा मला कॉलेजची लिस्ट मी भरतोय आणि कट ऑफ खूप वाढला, मी गेल्या वेळेस 92 कट ऑफ होता, यावेळेस मी 92च्याच रेंजचे टाकले, नाही, तुम्ही थोडंसं 85 पर्यंत या, 88 पर्यंत या, जेणेकरून तुमचा वर्स्ट टू वर्स्ट केस सिनारिओ सुद्धा कव्हर झाला पाहिजे आणि बेस्ट टू बेस्ट सिनारिओ सुद्धा कव्हर झाला पाहिजे. सो आय होप हे तिन्ही तुम्हाला पॉईंट्स लक्षात आले असतील. सगळ्यात पहिला पॉईंट, रँकने मेरिट तुमचा कट ऑफ चेक करा. सेकंड, ग्रुपिंग मेथड यूज करा. थर्ड म्हणजे पहिले 6 ऑप्शन जे आहेत
ते तुम्ही आधीपासूनच मेंटेन करा. आणि एक ॲडिशनल पॉईंट माझा सांगायचा राहिला, लक्षात घ्या, टी वाय पाटीलचे पुण्यात 7 ते 8 कॉलेज आहेत. वालचंद सोलापूरला आहे आणि सांगलीला आहे. गेल्यास कित्येक मुलांनी चुकलेले आहे, दरवर्षी चुकतात. सांगली टाकायला जातात, सोलापूर टाकतात. सो कॉलेज कोड महत्त्वाचे आहेत. कॉलेज कोड सीईटी सेलच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत, आपल्या ॲपमध्ये पण अवेलेबल आहे. सो तुम्ही वालचंद टाकताय तेव्हा बघा की तेच कॉलेज कोड आहे का. आणि डी वाय पाटील आता आकुर्डी टाकायचं, तुम्ही टाकून दिलं तळेगावचं, तर तुम्हाला तेच अलॉट होणार आहे. सो व्यवस्थित फॉर्म भरला गेला पाहिजे. कॉलेज कोडने तुम्ही व्हेरीफाय करा की सगळं बरोबर टाकलेलं आहे का. कारण नावं सारखीच वाटतात, वालचंद सांगली, वालचंद सोलापूर, एक्झॅक्ट सेम नाव आहे, फक्त शेवटी सोलापूर आहे, शेवटी सांगली. ते यस यस असल्यामुळे ते पण कन्फ्यूज होतं. त्यामुळे कॉलेज कोड बघा. आणि हे सगळे कॉलेज कोड आपल्या ॲपवर अवेलेबल आहेत. तुम्हाला सगळं डिटेल त्याच्यामध्ये भेटेल. आणि हा फ्रीली अवेलेबल ॲप आहे, सगळ्यांसाठी आहे. तुम्ही या ॲप डिस्क्रिप्शनमधून जाऊन डाउनलोड करू शकता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आज तुम्ही तुमची लिस्ट फायनल करून ठेवा. एका पेजवर पूर्णपणे तुमची लिस्ट रेडी हवी आहे, म्हणजे उद्या जेव्हा फॉर्म फिलिंग सुरू होईल त्याचा डेमो व्हिडिओ मी पोस्ट करेन आणि तुम्हाला त्याचं काही टेन्शन राहणार नाही.